अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचे परिणाम हे खरं तर सर्वच क्षेत्रावरती जाणवण्यास सुरुवाती झालेली आहेत. कृषी क्षेत्राला देखील याचा मोठा फटका हा बसतोय. आपण जर बघितलं तर मी आता नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळसमध्ये आहेत. सांगळे यांचं हे खरं तर कोल्ड स्टोरेज आहेत. जो माल त्यांनी परदेशी खरं तर पाठवलेला होता, मात्र हे सर्व कंटेनर JNPT पोर्ट बाहेर अडकलेले होते आणि हे कंटेनर आता पुन्हा एकदा माघारी येण्यास देखील सुरुवाती झालेली आहेत. एकंदरीतच आता काय परिस्थिती आहेत, कोल्ड स्टोरेजवर देखील कसा ताण पडतो आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता अक्षय सांगळे आहेत आणि संजय सांगळे आहेत. अक्षयजी, काय सध्याची परिस्थिती एकूण? सध्या जे मिडल ईस्ट मार्केट आहे, जे दुबई, ओमान, कतार इथलं सगळे ट्रान्सपोर्ट आता बंद झालेलं आहे. शिपिंग लाईननी तिकडे जायला नाकार दिलेली आहे. जे काही कंटेनर आमचे आता जे मुंबईपर्यंत पोहोचले होते ते परत आणायला लावले इकडे आम्हाला आणि कोल्ड स्टोरेजमध्ये स्टॉक करायला लावले. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी कोल्ड स्टोरेज भरपूर भरत चाललेलं आहे त्या गोष्टीमुळे. आणि जे काही कंटेनर आपले ऑन सी होते, शिपिंगवरती होते, लाईनवरती, जे दुबई वगैरे इकडे पोचत होते, त्यांना आता डायव्हर्ट केलेले गेल्या वेगळ्या कंट्रीमध्ये. आणि त्या कंटेनरवरती साधारण 3.5 ते 4 लाख रुपये चार्जेस असे त्यांनी लावलेले आहे, जे की खूप नुकसानदायक झालेलं आहे. डब्ल्यू हा युद्धाचं. आणि जे काही कंटेनर आपले युरोपला चालले होते, ते जे रूट आहे त्यांनी बदललं आहे. जिथे की आपल्याला 35 दिवस लागायचे युरोपला पोचायला, आता त्याचा रूट साधारण 50 दिवसापर्यंत झालेला आहे. 50 दिवस पोचायला लागतं. त्याच्यामुळे आमच्यावर थोडी चिंता आहे की फ्रूट कसं पोचतं, काय पोचतं, याचा थोडासा कन्सर्न येत चालला आहे. आपले गेल्या म्हणजे 10 दिवसापासून युद्ध सुरू आहे. किती कंटेनर अडकले होते, किती माल आपण पाठवलेला होता आणि किती आता रिटर्न आलेला आहे? आपण साधारण एक 7-8 कंटेनर पाठवलेले होते. त्याच्यापैकी 4 कंटेनर हे दुबईच्या पोर्टवरती उभे आहे आणि 3 कंटेनर आम्ही परत इकडे मागे मागवले पॅक हाऊसला, आणि जे की आता स्टोअर केलेले. आता आपण थांबलो आहे की परत वाहतूक कसं काय सुरळीत लागेल आणि हे कंटेनर आपल्याला परत कसं काय लोड करता येईल, त्याच्यासाठी थांबलो आहे. अजून शिपिंग लाईनकडनं काय इन्स्ट्रक्शन आलेलं नाही आहे. त्यांच्या इन्स्ट्रक्शनसाठी थांबलो आहे. कोणीच काय, जशी मर्क्स लाईन आहे, ही सगळ्यात मोठी लाईन आहे जगभरामध्ये, त्यांनी पण अजून काही निर्णय घेतला नाही त्याच्याबद्दल. तर आम्ही त्याच्यासाठी थांबलो आहे अजून. बरं, सरकारकडून काही याबाबत गाईडलाईन्स किंवा काही? नाही, सरकारकडनं अजून तर काही गाईडलाईन्स आलेले नाही, पण अशी अपेक्षा आहे की सरकारने पण याच्यात काहीतरी दखल घ्यावं आणि त्याच्यात बघावं की काय त्याच्यामध्ये होऊ शकतं का. आता जे हे फ्रूट आहे, आम्हाला काही लोकल मार्केट असेल, जर ते गेलंच नाही तर आम्हाला लोकल मार्केट असेल किंवा दुसरे काही जवळपासचे देश असेल तिकडे आम्हाला सेल करायला लागेल, पण त्याच्यात भरपूर नुकसान होणार आहे. तर त्याच्यात काही सरकारने दखल घेतली तर बरं पडेल. बरं, संजयजी, आता हा माल तर परत आलेला आहे, पण याचं काय म्हणजे खर्च देखील वाढले आहेत, कसा आर्थिक एकूण फटका बसतोय? आर्थिक फटका म्हणजे असा आहे की बघा, एकतर कंटेनर पोर्टवरती गेले, ते परत आणावे लागले, त्याच्यामध्ये 8 दिवस गेले आणि ऐन वेळच्या ह्या वॉरमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, आम्हाला तर थांबवता नाही आलं. ज्या हार्वेस्टिंग चालू होत्या त्या हार्वेस्ट करून आणाव्या लागल्या, त्या कोल्ड स्टोरेजमध्ये तुम्हाला पॅक करून ठेवाव्या लागल्या. त्या आता दुबईला नाही गेले तर डोमेस्टिक मार्केटला तरी त्या विकाव्या लागतील. शेतकऱ्याला ठरल्याप्रमाणे तो रेट पण द्यावा लागेल आणि त्यामुळे कोल्ड स्टोरेजला पण जागेचा प्रॉब्लेम येतो आहे. रेंट वाढले, ट्रान्झिट पिरियड वाढला आहे. त्यामुळे फूड उशिराने पोचणार आहे. त्याच्या क्वालिटीवर काय परिणाम होतो अजून त्याचं आता पोचल्यानंतर समजेल. एका कंटेनरमध्ये साधारणतः किती माल असतो आणि आता तो परत देखील आलेला आहे. एकूण जर बघितलं तर म्हणजे साधारण किती कोटीचा माल असतो, आता इथे सगळा कसा खर्च येतो त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये? हां, साधारण एका कंटेनरमध्ये पॅकिंग वाईज असतं. साधारण 5 किलोचं पॅकिंग असेल तर 13 मेट्रिक टन हा एका कंटेनरमध्ये माल असतो आणि 10 किलोचं पॅकिंग असेल तर त्याच्यामध्ये 19 मेट्रिक टन हा माल असतो. साधारण एका कंटेनरची कॉस्ट ही 35 ते 40 लाख रुपये ही कॉस्ट असते. बरं, आता कोल्ड स्टोरेजमधला कसा खर्च वाढलेला आहे? कोल्ड स्टोरेजमधला खर्च वाढला. शेवटी MSCB आहे, त्याच्यावरती लोड येतो, त्याच्यावरती भार पडतो आणि जागाच शिल्लक नाही आहे, तर मग तुमचं हार्वेस्टिंग आणि शेड्यूल तुमचंवालं डिस्टर्ब होतं. येणाऱ्या पुढच्या विकेंडच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या तुम्ही फुलफिल करू शकत नाही जागा नसल्यामुळे. बरं, कोल्ड स्टोरेजची किती क्षमता आहे एकूण? आमच्या कोल्ड स्टोरेजची क्षमता ही साधारण 600 मेट्रिक टनाची आहेत. आता पुढे काय वाटतं, जर युद्ध जर असं सुरू राहील तर काय अजून परिणाम दिसून येतील, काय पुढची परिस्थिती ओढवेल असं वाटतं तुम्हाला? युद्ध जर असं सुरू जर राहिलं तर त्याचे परिणाम युरोपलाही जाणाऱ्या माल साधारण 45 दिवस, 50 दिवस, 55 दिवस अजूनही वेसल पोचत नाही आहे. त्याची जे फूड क्वालिटीवर परिणाम झाला, ती जर व्यवस्थित नाही पोचली तर पर्यायाने त्याचं नुकसान हे एक्सपोर्टरला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. बरं, आपल्याकडे कोण शेतकरी म्हणजे कुठून कुठून माल येतो आणि आपण कुठे कुठे एक्सपोर्ट करतो? आपल्याकडे बघा, सुरुवात ही वणीपट्ट्यातनं होते अर्लीमध्ये, जानेवारीमध्ये, आणि मग वणीकडनं येतो, दिंडोरीमधनं येतो, सिन्नरमधनं येतो, येवल्यामधनं येतो,
ह्या सगळ्या जवळपास 4 तालुके पूर्ण जिल्ह्यामधनं हा माल आपल्याकडे येतो आणि एक्सपोर्ट जर म्हटलं तर पूर्ण आखाती देशांमध्ये जातो, युरोपला जातो, UKला जातो, फार ईस्टला जातो, गल्फला जातो. आता कुठे कुठे माल चाललेला आहे आणि कुठे कुठे अडचणी येतात खास करून? आता सध्या जो माल चाललेला आहे तो मेजरली युरोपला चाललेला आहे. जास्त प्रमाणात हा युरोपला माल चालला आहे. युरोपची अडचण अशी झाली आता, जे समुद्राची वाहतूक आहे, जी रेड सी आता हे बंद करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळे कंटेनर आपल्याला साऊथ आफ्रिका थ्रू घेऊन जायला लागत आहे. त्याच्यामुळे काही शिपिंग लाईन आता भाडेवाढचं बद्दल बोलायला लागले आणि त्याच्यात दिवसही वाढत आहे आता. म्हणजे जिथे आपल्याला 35 दिवस लागायला पाहिजे ते आता साधारण 50 दिवसापर्यंत पोहोचले. त्याच्यामुळे ते अडचण आहे. सरकारने काय करण्यात अपेक्षित आहे? म्हणजे तुम्ही जे एक्सपोर्ट आणि निर्यातदार, आपल्या संघटनेकडून काय मागणी करण्यात आली का? संघटनेकडनं तर नाही, पण सरकारकडनं मागणी अशी आहे की त्याचं काही तुम्ही पण दखल घेऊन शिपिंग लाईन सोबत काय बोलले, त्याचं काही जर आपल्याला काही हे काढता येणार असेल, पर्याय काढता येणार असेल का, हा मिडल ईस्टला माल कसा जाईल किंवा जे हे युरोपचे कंट्री चालले ते सुरळीत कसे चालू राहील, हे जर व्यवस्थित झालं तर हे असे आमचं सरकारकडनं मागणी. एकंदरीत आपण बघत आहोत अशा अनेक अडचणींचा सामना खरं तर त्यांना करावा लागतोय. वाहतूक खर्च असेल, इतर सर्व खर्च वाढलेला आहेत आणि आर्थिक नुकसान देखील होण्याची भीती आहे. त्यामुळे आता सरकारने खरं तर यावर काहीतरी दखल घ्यावी, काहीतरी मार्गदर्शक सूचना जारी कराव्या, काहीतरी पर्यायी मार्ग सुचवावेत, अशीच ते मागणी करत आहेत. कॅमेरामॅन के. पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.